ज्यांनी तुमच्यातील लेखकाला घडवले. आदर्श शिक्षण मंदिराच्या या ज्ञान मंदिरातील सर्व ज्ञानवंत प्रज्ञावंत सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि आमच्या भगिनी या शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहलता कुर्णे मॅडम यांना मी धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी मला पाचारण केलं. आणि तुम्ही सर्व श्रोत्यावरील वक्त्याला काही अर्थ नाही, त्यामुळं तुमच्या सगळ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. आणि एक लेखक म्हणून माझं बालपण कसं गेलं त्या संदर्भात तुमचा प्रश्न आहे. मी दयासागरमध्ये माझं गाव दंडोबाच्या डोंगर माहिती आहे तुम्हाला, तर दंडोबाच्या पायथ्याशी देशी खर्ची म्हणून एक जुळी गाव आहे. त्यापैकी देशी गावचं रहिवासी 1974 मध्ये जन्म झाला आणि त्यानंतर 1980 मध्ये मी इयत्ता पहिलीला देशीच्याच प्राथमिक शाळेमध्ये प्रवेश घेतला. तेव्हापासून 6वी पर्यंत मला सांगायला आनंद वाटतो की माझे शेजारी बसलेले भास्कर पाटील आणि मी हे दोघं वर्ग मित्र आहोत. कुठेतरी त्या मातीचा गुण असतो. ही माती परिसराचा स्पर्श झालेली तिथं सोन्यासारखी माणसं जन्मली असं एका कवीनं म्हटलेलं आहे. त्या पद्धतीनं आमच्या भागामध्ये 3 मोठे लेखक होऊन गेले. पहिले आहेत गावाशेजारचं मळणगाव, त्या ठिकाणी चारुता सागर या नावाचे फार मोठे लेखक आहेत. तुमच्या सर्व शिक्षकांना माहिती आहे की नागिन, नदीपार, मामाचा वाडा अशी पुस्तकं कथासंग्रह लिहिणारे चारुता सागर हे खडाचे शिक्षक होते. आणि त्या आमच्या गावाशेजारच्या बरेवडी नावाच्या गावामध्ये, म्हणजे मी बन्ने आहे पण मी गाव बने, त्या बरेवडी गावामध्ये शिकवायला होते. ते लहानपणी आमच्या घरी, आमचे वडील पण शिक्षक, तर ते आमच्या घरी म्हणजे ते मला कळून कसं लिहावं ते त्यांच्या बोलण्यातून ऐकायला मिळायचं. आणि जे आपण ऐकतो, जे आपण पाहतो, ज्यांचे आदर्श आपण लहानपणापासून घेतो तसं आपल्याला भावसं वाटतं. पुन्हा हायस्कूलला गेलो. हायस्कूलमध्ये गो स चरणकर नावाचे राज्य पुरस्कार प्राप्त हिंदीचे शिक्षक मला शिकवायला होते. आणि दुसरे कथाकार होते जे आता आहेत अजून, त्यांचं वय 80 असेल, प्राध्यापक यशवंत माळे. ते छान कथा आणि कादंबऱ्या लिहायचे. आणि ही सगळी मंडळी आम्हाला 7वी पासूनच कविता कशा लिहाव्या, कथा कशा लिहाव्या हे ज्यादा तासाला सांगायचं. यमक कसं जुळवावं, निसर्गाकडे कसं पाहावं, समाज कसा पाहावा, आणि हे नुसतं सांगून भागवायचे नाही, तर त्यांचं घर हे आमच्यासाठी ग्रंथालय होतं. त्या ग्रंथालयामध्ये त्यांच्या घरामध्ये दिवाळी अंक असायचे, रविवारच्या साप्ताहिक पुरवणी असायच्या. तुम्ही पेपर वर्तमानपत्र वाचत असाल तर तुम्हाला माहिती आहे पुढारीची 12 पुरवणी असते, दैनिक सकाळची 70 पुरवणी असते, महाराष्ट्राची पुरवणी असते, लोकसत्ताची पुरवणी असते. आणि त्यामध्ये कथा, कविता, कादंबरी यांची परीक्षण आहे. म्हणजे काय वाचावं हे त्या पुस्तकातून आणि पेपरच्या पुरवणीतून कळतं. ते वाचलं की आम्हाला प्रत्यक्ष सर काय करायचे, काही कात्रण दे. समजा एखादा अपघात झालेला आहे त्याचं कात्रण दिलं. एखाद्या आईचा मुलगा जो सैन्यात आहे आणि अचानक तो निघून गेलेला आहे त्याचं कात्रण द्यायचे. शेतकऱ्याला आत्महत्या केली त्याचं कात्रण द्यायचे आणि म्हणायचे हे वाच आणि तुझ्या भाषेत यमक घेऊन घेतली. आमची सुरुवात ही अशी झाली. आणि मग बऱ्याच वेळेला धोका असतो की लग्नातला एखादा फोटो बघितला की त्या फोटोत आपण कुठं आहे हे बघण्याची फार उत्सुकता आपल्याला.
बरोबर आहे की नाही? अगदी मोबाईलवरचा सुद्धा फोटो आपण असा असा मोठा मोठा करून आपला कसा दिसतोय हेच आपण पहिल्यांदा बघतो. तो धोका असा असतो की आपलंच तेवढं चांगलं दुसऱ्याचं काही चांगलं नाही. आणि आपलं चांगलं म्हणण्याची प्रवृत्ती वाढली की तिथं अहंकार वाढतो. आणि अहंकार वाढला की दुसऱ्याचं आपण वाचत नाही. पण आमच्या सरांनी मला आनंद वाटतो की दुसऱ्याचं वाचायचं, दुसऱ्याचं ऐकायचं हे शिकवलं, म्हणून लहानपणापासूनच मी लिहायला लागलो. नमस्कार. तुमचे पहिले पुस्तक पळसफूल जे 1999 मध्ये प्रकाशित झाले, तो क्षण तुमच्यासाठी किती खास होता? त्याच्या आठवणी आम्हाला सांगा. 94ला प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी लागली. पण 1992 पर्यंत मी इथंच तुमच्या मिरजेच्या कृपाबाईच्या समोरच्या डीएड महाविद्यालयामध्ये डीएड लावतो. तेव्हा इथे बायसिंगर लायब्ररी आहे. तिथे आमचे चैतन्य माने, राम गोसावी मिरजेतले कवी, भीमराव धुळवळू, आता नसलेले नामदेव भोसले, हे सगळे पुढाकार घेऊन, निर्मला लोंढे, कितीतरी नाव मला सांगते, ही सगळी मंडळी पुढाकार घेऊन इथं संमेलन आहे. आणि तेव्हा पण आम्ही कविता सादर केला. तेव्हा एक मी कविता लिहिली. एवढ्या तेवढ्या गोष्टीचं मनाला लावून घ्यायचं नसतं, एवढ्या तेवढ्या गोष्टीचं मनाला लावून घ्यायचं नसतं, हातात काठी आली म्हणून वय झालं म्हणायचं. हातात काठी आली म्हणून वय झालं म्हणायचं. तेव्हाही म्हणजे 10वी नंतर गेलं असायचं, तेव्हाही मला ती समज होती की माणसाला वय झालं तरी आपण मनाला लावून कुठली गोष्ट घ्यायची नाही, पण मनावर घ्यायची. मनाला लावून घ्यायचं नाही, पण मनावर घ्यायची गोष्ट. याचं कारण असं आहे की ज्या माणसाचं मन आणि ज्या माणसाचं हृदय हे संवेदनशील आहे, तिथंच कुठेतरी कवी होण्याची बीजे रोवलेली असतात. तुम्ही बघा, या फरशीवर किंवा दगडावर किंवा मुरमावर पिकं उगून येतील का? हराळी गवत उगून येईल का? फुलझडं येतील का? येणार नाही. तसंच आपल्या हृदयाचा, या हृदयामध्ये एखादा अपघात पाहिला तर थोडीशी संवेदना लागली पाहिजे. दुसरा पडला तर हसणारे खूप असतात, पण त्याला उठवणारा एखादाच असतो. असा जो उठवणारा असतो, असा जो मदतीला पुढे जाणारा असतो, त्याच्यामध्ये संवेदनशीलता आहे असं समजा. आणि ती मुलं कविता, कथा किंवा दुसऱ्याबद्दल गण वाचणारी लिहू शकतात, हे त्यातून सिद्ध होतं. मग मी तुम्हाला सांगितलं मी 9वी पासून लिहित होतो, म्हणजे 90 पासून लिहित होतो. 99 पर्यंत 100-100 कविता झालेल्या होत्या. आणि कलम प्रकाशन पुणे यांनी महाराष्ट्र शासनाच्या 9 लेखक प्रोत्साहन अनुदानातून त्यावेळी 20,000 रुपये देऊन मला ते पहिलं पुस्तक प्रकाशित केलं आणि त्याचं नाव होतं पळसफूल. इथं बसलेल्या विद्यार्थ्यांना काय एकदम करूया, इथं बसलेल्या विद्यार्थ्यांना पळसाचं झाड किती जणांना माहिती आहे त्याने हात वरला. कुणी पाहिले त्याने हात वरला, हात खाली करा. पण आमच्या या सगळ्या शिक्षकांना माहिती आहे पळस फूल आणि पळसाचं झाड. तुम्हाला स्कॉलरशिपला मात्र शिकलाय, पळसाला पाने हे मात्र तुम्ही शिकलाय. पळसाला पानं तीन असतं हे माहिती आहे, पण पळसाचं फूल पोपटाच्या चोचीसारखं सुंदर असतं हे फार कमी मुलांना माहिती. आज गेल्यावर गुगलवर सर्च करा. आणि त्या झाडाचं वैशिष्ट्य असतं की ते माळ राहणार होतं. दुसरं वैशिष्ट्य असतं खोड ओघड असतं, पानं सगळी मिळून जातात आणि फुलं त्या सगळ्याला दिसतात. त्या गुच्छामध्ये जशी सगळी फुलं दिसतात तशी ती झाड म्हणजे एक गुच्छच असतो. मग मी कविता लिहिली, पळस फुलाचे झुलते डूल, मला पडली युली भूल, माझी कविता झाली एक पळस फुल.
मोठी कविता झाली आणि मग त्याचं शीर्षक त्या पळसफुलाचं दिलं. जरा दीर्घ होतोय पण मी सांगतो की पळसफुल नाव देण्यापाठीमागं कहाणी काय. कारण कुठली पण गोष्ट शीर्षकावर अवलंबून असते. जशा मॅडम ह्या एक उत्तम कवयित्री आहेत. त्यांच्या संघर्ष पहिल्या कविता संग्रहाचं नाव आणि दुसऱ्या कवितेचं नाव स्नेह प्रभा. त्यांच्या नावातच पुस्तकाचं शीर्षक पण दडलेलं आहे. तसं आपल्या व्यक्तिमत्वाचं दर्शन त्या शीर्षकातून व्हावं लागतं. पळस फुलाचं आणि पळसाच्या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की ग्रामीण भागातली माणसं खूप कष्ट करतात. शेती तिथं जास्त आहे, कामगार तिथं जास्त आहे, शेत मजूर तिथं जास्त आहे. बऱ्याच वेळेला जे पिकतं ते खपत नाही. कष्टकऱ्यांच्या जीवनामध्ये येणारा संघर्ष कितीही असला, वाक्य लक्षात घ्या, कष्टकऱ्यांच्या जीवनात कितीही संघर्ष असला तरी ही माणसं मोडून पडत नाहीत. आपलं आयुष्य समरसून जगतात आणि दुसऱ्याला उजेड देतात, सुगंध देतात, गंध देतात आणि आयुष्याची प्रेरणा देतात. हे पळस फुलाकडे बघितल्यानंतर मला कळलं. आणि चांगली कविता ती असते की जी फक्त वर्णन करत बसत नाही, ती निसर्गाच्या उपमांच्या वरून माणसाचा शोध घेते. मला पळस फुलाबद्दल बोलायचं नसतं तर पळस फुलाच्या झाडाप्रमाणे, पळस फुलाप्रमाणे आमची माणसं सुद्धा आहेत. ती कठीण परिस्थितीत उभा राहतात, माळावर उभा राहतात, फुलतात आणि दुसऱ्याला प्रेरणा देतात. आयुष्य जगायला एवढं पुरेसं असतं हे सांगणारा संदेश या पुस्तकातून आहे. तुमच्या टिप्पणी या काव्यसंग्रहातील हायकूचा समावेश विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात झाला आहे. त्या यशाबद्दल तुम्ही काय सांगाल आणि हायकू या काव्यप्रकाराविषयी ही कृपया आम्हाला माहिती सांगा. एवढ्या सोप्या पद्धतीने मी सांगतो. त्याच्या अगोदर मी तुम्हाला असं सांगतो, आजारी असल्यामुळे मी जरा सर, तुमचा मी पण मग विद्यार्थी आहे. नांदेड युनिव्हर्सिटीचे 3 विद्यार्थी आहोत. होय. वा. डॉक्टर पृथ्वीराज कौर आणि डॉक्टर केशव सकाराम देशमुख हे तिथं मराठी विभागाचे प्रमुख आहेत. त्यांनी तो माझा कविता संग्रह तिथं अभ्यासक्रमासाठी घेतलेला आहे. पण त्या कोणत्याही वाङ्मय प्रकारामध्ये अनेक प्रवाह निर्माण झालेले आहेत. ऐका, महत्वाचं आहे. एखाद्या भाषेचा अभ्यास करायचा म्हटलं तर जेव्हा तुम्ही मराठीचं पुस्तक उघडता तेव्हा तुमच्या असं लक्षात आलंय का बघा की त्यामध्ये कथा असते, एखाद्याची मुलाखत असते, एखाद्याचा जीवन संघर्ष मांडलेला असतो, एखाद्याचं व्यक्तिचित्र रेखाटलेलं असतं. तसंच कवितांच्या मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. संतांच्या कविता सुरुवातीला पाठ्यपुस्तकात असतात, त्याला तुम्ही अभंग म्हणता. त्याच मोडतोड करून महात्मा फुलेंनी अभंगाच्या ऐवजी त्याला अखंड नाव दिलं. तो एक वाङ्मय प्रकार झाला. गझल हा एक वाङ्मय प्रकार आहे कवितेचा. तसं हायकू हा एक काव्य प्रकार आहे. हायकू हे 3 ओळीच्या कवितांना जपानी नाव आहे. जपानमध्ये वारंवार भूकंप येतात, ज्वालामुखींचा उद्रेक होतो, तिथलं जीवन क्षणभंगूर आहे. कधी होत्याचं नव्हतं होईल हे सांगता येत नाही. म्हणून 500 वर्षापूर्वी हायकू नावाचा काव्यप्रकार तिथं उदयाला आला. एका क्षणात, वाक्य लक्षात घ्या, 6वी-7वी नजरे, एका क्षणात नजरेला जे पडतं तो प्रसंग जसाच्या तसा पहिल्या 2 ओळीत लिहायचा आणि त्यावरती जगण्याचं भाष्य 3ऱ्या ओळीत करायचं. अशा 3 ओळीचा काव्य प्रकार म्हणजे आहे. तो भारतात रवींद्रनाथ टागोर यांनी आहे.
की ज्यांच्या गीतांजली पुस्तकासाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले आणि मराठीमध्ये तो आचार्य अत्रे यांची कन्या श्री पै यांनी आणली आणि पश्चिम महाराष्ट्रात माझं भाग्य असं की तुम्ही आणले. हायकू लिहिणारे लोक फार कमी आहे. नाविन्याचा ध्यास घेणं आणि नवीन नवीन प्रयोग करणं मला आवडतं आणि त्यामुळं असे हायकू मी लिहिलेले आहे. उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हटलं तर तुम्ही म्हणणार हा सोपा आहे. तुम्ही पतंग उडवणारी मुलं पाहताय का? तुम्ही पण उडवत असाल. उडणारा पतंग पाहायला सगळ्यांना आवडतं आणि तो जर कुठेतरी तारे किंवा झाडात अडकून फाटला तर काय करता? काही करत नाही, दुसरा नवीन आणता आणि दुसऱ्या पतंगाकडे बघत बसता, फाटलेल्या पतंगाकडे बघत नाही. पण मी कवी म्हणून संवेदनशीलतेने ते बघितलं आणि ऐकू लिहिला 3 ओळीचा. पहिली ओळ, पतंग तारात अडकून फाटला, कुणी नाही काढला. झालं 3 ओळी, झाला ऐकू. मग दुसऱ्या तिसऱ्या ओळीत असतात, पतंग तारात अडकून फाटला, कुणी नाही काढला. तो म्हणणार किती सोपा आहे. पण मला पतंगाबद्दल म्हणायचं होतं का? मला माणसाच्या जगण्याबद्दल म्हणायचं होतं. जी माणसं भरारी घेत असतात त्याच्या मागं लोंढ्याच्या लोंढे, निवडणुकीत विजयी उमेदवाराच्या मागं, पडलेल्या उमेदवाराच्या मागं कोणीच नाही कोणापासून. आपल्या आयुष्याचं पण तसंच असतं. तुमच्या आजूबाजूला तुम्ही देताय तोपर्यंत सगळी जत्रा आहे आणि नंतर तुमच्याजवळ काय नसतं तेव्हा जत्रा पाहते. आपण एकटं पडतो. एकटं पडणाऱ्या माणसाच्या पाठीमागं उभं राहण्याची धमक फक्त कवीमध्ये आणि कवीमन जाणाऱ्या रसिकांच्या मध्ये असते. आपण एक दुसरं ऐकून येईल आणि थांबतो. ते तुम्हाला गंमत वाटते, साधं वाटेल. तुम्ही खराटा पाहिलाय? खराटा झाडतो तो, झाडून झाल्यावर कुठे ठेवता? कोपऱ्या. त्याचं काम झालं ना. मी काय लिहिलं मग? शेणमूत काढण्यातच खराट्याचं आयुष्य गेलं, अखेरी कोपऱ्यात उभं केलं. झालं ऐकू. कविता म्हणजे दुसरे काय असतं, ऐकू म्हणजे दुसरे काय असतं. काय अर्थ व्हायचा? आयुष्यभर आई बापांना आपल्याशी कष्ट करून लहानाचं मोठं केलं आणि त्या पोराने त्याला जर वृद्धाश्रमात पाठवलं, वेगळ्या खोलीत पाठवलं, नोकरीच्या किंवा बायकोच्या ऐकण्यातून तो कुठंतरी परदेशात गेला आणि ते आईबाप मेल्यानंतर पण महिनाभर नाही आले तर माझ्या डोळ्यात पाणी येते की तो प्रसंग सांगण्यासाठी मी ती खराट्याची उपमा दिली. इतकं संवेदनशील आपण व्हावं, मग कुठलाही काव्य प्रकार येतो. जसं हार आपल्या नजरेत पडतो, हार घालणारा पण नजरेत पडतो. हार ज्याला घातलाय त्याचं पण कौतुक होतं, पण ज्या सुईनं तो हार ओवलेला आहे ती मात्र कुठेतरी साधित जाते आणि वेळेवर सापडत नाही. तेव्हा त्या सुईचं महत्व होतं. त्या सुईकडं, त्या खराट्याकडं, त्या आपल्याला घडवणाऱ्या त्या माणसांच्याकडं प्रत्यक्ष आपलं लक्ष असावं यासाठी कवी धडपडतात.